गुरुवार दिनांक 15 अगस्त 2024 को भिवंडी तालुका के ठाकराचा पाड़ा में 100 वर्ष पूर्व शिव मंदिर अग्रसर शिव मंदिर का द्वितीय वर्धापन दिन संपन्न हुआ। सुबह 11 बजे से अभिषेक, मंत्र उच्चार, पूजा विधि, भजन कीर्तन इत्यादि किए गए। कीर्तनकार के रूप में वासुदेव महाराज जनार्दन पाटिल उपस्थित थे। इस अवसर पर एडवोकेट कल्पेश साईनाथ ठाकुर द्वारा महाप्रसाद का आयोजन किया गया। उत्सव कमेटी व ग्रामस्थ मंडल द्वारा यह द्वितीय वर्धापन दिन 16 संपन्न हुआ। तो हा उतरील पार भवदस्त। मागच्या वर्षी ज्याप्रमाणे शिव मंदिराचा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता, त्याच धर्तीवर यावर्षी ग्रामस्थ मंडळाची सभा आयोजित करून ग्रामस्थ मंडळ सभेमध्ये ठरवण्यात आला की यावर्षी तिथीनुसार 15 ऑगस्ट हा दिवस आला आणि त्या दृष्टिकोनातून हा वर्धापन दिन आम्ही दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहोत। किती वर्ष झाले? हे दुसरा वर्ष। मंदिराचं पूर्वीचं जुनं शिव मंदिर होतं, त्याचं रूपांतर करून 2023ला आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार केला। 23-24 या वर्षी दुसरा वर्धापन दिन आहे। सकाळी इथे आम्ही या मंदिरात मोठा अभिषेक आयोजित करण्यात आलं होतं। अभिषेकानंतर दुपारी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला। भजन झाल्यानंतर कीर्तन झालं आणि हा आता महाप्रसादाचा प्रोग्राम इथे उपस्थित केलेला आहे। भजन, कीर्तन, हरिपाठ। आमच्या गावामध्ये आम्ही असं ठरवण्यात आलं की प्रत्येक मानसी घरोघरी आम्ही 1100 रुपये वर्गणी आयोजित करण्यात आली होती, लोकप्रतिनिधी, आणि त्याच्यातनं ही वर्गणीतनं या मंदिराची पूर्ण सजावट त्या वर्गणीतच करण्यात आलेली आहे। हा कार्यक्रमही त्याच वर्गणीतनं पूर्ण करण्यात आले। कोणाचंही आम्ही इथे यथाशक्ती देणगी घेतलेली नाही। सर्वप्रथम मी सर्व भारतवासियांना आपल्या भारत देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आमच्या ठाकराचा पाडा गावाच्या 100 वर्ष जुने शिव मंदिराचा दुसरा वर्धापन दिन असून या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांचा, पाहुण्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो कार्यक्रमानिमित्त। या ठिकाणी आज मोठ्या उत्साहाने दुसरा वर्धापन दिन आपण साजरा करतो। हा कार्यक्रम असाच प्रत्येक वर्षी चांगल्या मोठ्या थाटामाटाने साजरा होत राहो आणि असेच पाहुणे मंडळी या ठिकाणी दर्शनाला येत राहो या शुभेच्छा। आज जो प्रोग्राम आपला इथे झाला त्या प्रोग्राम मध्ये मी संपूर्ण जो अन्नदान आहे तो मी या ठिकाणी माझ्या वतीने मी करण्याचा प्रयत्न केला। बघा, हे मंदिर 100 वर्षापूर्वी बांधलं गेलं होतं। त्याच्यानंतर ती नादुरुस्त झाल्यानंतर गावकरी एकत्र येऊन हे मंदिराचं पुन्हा जीर्णोद्धार केलं आणि ह्या जीर्णोद्धाराला आज 3 वर्ष होतंय आणि वर्धापन हा 2 वर्षे झाली, हे दुसरं आहे। आणि ज्यावेळेस हे वर्धापन दिन आम्ही साजरा करतो त्यावेळेस गावातून लोकवर्गणी काढली जाते। ही आमची जुनीपासून परंपरा आहे आणि त्या लोकवर्गणीच्या याच्यातून माध्यमातून हा कार्यक्रम उत्सव केला जातो। परत अन्नदान दिले जाते, तेही देखील आम्ही गावातील सदस्यांकडून घेतो। जो इच्छुक असेल कोणी अन्नदान करतो, महाप्रसाद देतो, खीर देतो। अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम राबवला